कारदगा येथील लोके पाणंद रस्ता कामाचा शुभारंभ आमदार शशिकला जोल्ले यांनी दिले 25 लाख रुपये। कारदगा तालुका निपाणी येथील कारदगा ढोणेवाडी रस्ता ते मलिक सरगुरू यांच्या शेतापर्यंत असलेल्या लोके पाणंद रस्ता कामाचा शुभारंभ निपाणी तालुका ग्रामीण भाजपा अध्यक्ष बाळासाहेब कदम, हालसिद्धनाथ साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन पवन पाटील, संचालक देवाप्पा देवकते, सुहास घुगे, माजी एपीएमसी सदस्य अरविंद खराडे, नितेश खोत, माजी जिल्हा पंचायत सदस्य सुमित्रा उगळे, युनुस मुल्लानी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला। यावेळी प्रारंभी पूजन शकुंतला माने, सुशीला बडकुंद्रे, सावित्री कुंभार, अनुराधा माळी, दीपाली कुंभार व महिलांच्या हस्ते झाल्यानंतर श्रीफळ, महादेव वैद्य, मलिक सरगुरू, महेश अलंकार, सुरेश खोत, राजू लमाणे यांच्या हस्ते वाढून रस्ता कामाचा शुभारंभ करण्यात आला। या प्रसंगी बोलताना निपाणी तालुका ग्रामीण भाजपा अध्यक्ष बाळासाहेब कदम म्हणाले, पाणंद रस्ता कामासाठी 25 लाख रुपये निधी बेळगाव डीसीसी बँकेचे चेअरमन अण्णासाहेब जोल्ले व आमदार शशिकला जोल्ले यांनी निधी मंजूर केला आहे। कार्यकर्त्यांनी एकमेकातील मतभेद बाजूला ठेवून येणाऱ्या तालुका पंचायत, जिल्हा पंचायत व ग्रामपंचायत निवडणुकीसाठी एकसंघ राहून भाजप पक्षाला स्पष्ट बहुमत द्यावं असं त्यांनी सांगितलं। सुमित्रा उगळे, अरविंद खराडे म्हणाले, कारदगा गावच्या विकासासाठी आतापर्यंत 57 कोटीचा निधी अण्णा वहिनींनी दिला आहे, त्यामुळे नक्कीच गावातून मताधिक्य देणार असल्याचं सांगितलं। कार्यक्रमास माजी ग्रामपंचायत अध्यक्ष सुदीपसिंह उगळे, सुकुमार माळी, किरण टाकळे, धनपाल चव्हाण, सोमनाथ गावडे, दादासू नरगट्टे, आप्पासाहेब खोत, यशवंत गावडे, कुमार धरणगुत्ते, वीरेंद्र खोत, अनिल खोत, दीपक अलंकार इत्यादी मान्यवर शेतकरी व भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। कारदगाहून मुख्य संपादक प्रशांत कांबळे, आमदार शशिकला जोल्ले वहिनी, त्याच पद्धतीनं आपल्या बेळगाव जिल्ह्याचे डीसीसी बँकेचे चेअरमन अण्णासाहेब अण्णा जोल्ले, तर खरोखर त्यांचं कार्य जेवढं म्हणावं तितकं केवढा आम्ही त्यांचं कौतुक करावं, केवढा आम्ही त्यांचा उल्लेख करावा तेवढा थोडाच असं वाटतोय। कारण का आता अण्णांनी सांगितलं की 57 कोटीचा निधी इथं आला आहे, तर बघता बघता आम्ही सगळ्यांच्या सहकार्यांच्या त्यांना जर आपण सगळे जर खंबीरपणे नेतो, आमचा पाठिंबा त्यांना दिला आणि त्यांच्या कामाच्या जोरावर इथे 100 कोटी व्हायला मला तर वाटतं वेळ अजिबात लागणार नाही। पण त्यासाठी आता रस्त्याच्या ज्या किरकोळ अडचणी करतात लोक, तर त्यांनी ते करू नये, त्यांनी येणाऱ्या कामाला सगळ्यांनी मिळून सहकार्य करावं चांगल्या पद्धतीने। कोटी रुपयाची कामं झालेली आतापर्यंत अण्णावहिनीच्या माध्यमातून। तर आपल्याला हे माहिती असू दे, कुठलंही काम असलं तर सहकार्यातून एकमेकाला थोडंसं ॲडजस्टमेंट करून हे करण्यात आहे। कोणावर अन्याय होणार नाही, कोणाचे चेहरे बघून इथं काम केलं जात नाही। तर आपण अण्णावहिनीचं देखील म्हणजे आपण जितक्या शब्दात व्यक्त करतो तितकं मी आमच्या या कारदगा ग्रामस्थातर्फे, या लोके पाणंद इथल्या शेतकऱ्यातर्फे आणि आमच्या BJP म्हणजे कारदगा ग्रुपतर्फे अण्णावहिनीचं मनापासून मी आभार व्यक्त करतो। परत एकदा आलेल्या निपाणी भागाच्या भाग्यविधात्या शशिकला जोल्ले वहिनी आणि डीसीसी बँकेचे नूतन अध्यक्ष अण्णासाहेब जोल्ले यांच्या प्रयत्नातून आपल्या भागात आपल्या गावासाठी 57 कोटी रुपयाच्या वरचा निधी आलेला आहे। त्यातलाच एक भाग म्हणून 25 लाखाचा लोके पाणंदसाठी निधी मंजूर झाला आहे। या निधीसाठी या गावात बरेच या रस्त्यासाठी प्रयत्न करत असताना भरपूर हाल होत होतं। या लोकांचं हाल लक्षात घेऊन आमच्या नेत्यांनी हे रोड मंजूर केला। माझी कळकळीची विनंती आहे, कुठल्याही प्रकारचा रस्त्यासाठी कुठलाही अडथळा आणू नका। रस्ता वापर करणारे सर्वजण आपणच आहोत, त्यामुळे रस्त्याचं चांगल्या पद्धतीने व्हावा। अरविंदांनी जसं सांगितलं, जे पहिला पुलाचं काम आणि त्याच्यानंतर रस्त्याचं काम चांगल्या पद्धतीनं काम व्हावं अशी, आणि काम आपण ते करून घ्यावं अशी माझी कळकळीची विनंती।